तर भाजप नेते किरीट सोमय्या आज अमरावती अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील। 15 दिवसात किरीट सोमय्या दुसऱ्यांदा आता अमरावती आणि अकोला दौऱ्यावर असल्याचं बघायला मिळत आहे। बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट जन्मदाखले दिल्याचा सोमय्या यांनी आरोप केलेला आहे। सोमय्या अमरावती पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये बैठक सुद्धा घेतील। किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून 8 जणांविरोधात अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनमध्ये बनावट जन्मदाखले मिळवल्याप्रकरणी गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत। 27 जणांविरोधात किरीट सोमय्या यांनी ही तक्रार केलेली होती। याच संदर्भात किरीट सोमय्या पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा करणार अशी माहिती सध्या समोर येते आहे। तर दुसऱ्यांदा किरीट सोमय्या हे अमरावती आणि अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत। बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट जन्मदाखले दिल्याचा आरोप खरं तर याआधी आपण पाहिलेला होता, किरीट सोमय्या यांनी केलेला होता आणि आज त्याच संदर्भात अमरावती पोलीस अधीक्षक कार्यालयात ते बैठक सुद्धा घेणार अशी माहिती मिळते। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्यासोबत आहेत। छगन, गौरी, बघितलं तर किरीट सोमय्या जे आहेत त्यांनी एक आरोप केलेला होता की अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयाअंतर्गत 1400 रोहिंग्यांना खोटे बनावट जन्मदाखले दिल्याचा आरोप त्यांनी केलेला होता आणि त्यानंतर ते अमरावती दौऱ्यावर आलेले होते। त्यावेळी त्यांनी तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांची भेट घेऊन हा संपूर्ण मुद्दा जो आहे तो समजून सांगितलेला होता। त्यानंतर पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांनी अमरावतीचा दौरा केला आणि अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन स्थानकात जाऊन त्यांनी 7-8 जणांविरुद्ध तक्रार दाखल केलेली होती आणि त्यांच्या संदर्भात त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत। मात्र यावेळी नेमका किरीट सोमय्या काय बॉम्बस्फोट करतात, कारण आज अमरावती आणि अकोला या 2 जिल्ह्यांमध्ये किरीट सोमय्या जाणार आहेत। सुरुवातीला अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांची ते भेट घेणार आहेत आणि त्यानंतर अमरावती तहसील कार्यालयामध्ये जाऊन तहसीलदारांच्या तिथले जन्मदाखल्यांच्या संदर्भात त्यांची चर्चा देखील होणार आहे आणि त्यानंतर ते अकोला जिल्ह्यात जातील आणि तिथे देखील त्याचप्रमाणे त्यांचं शेड्यूल जे आहे ते दौऱ्यांमध्ये आलेलं आहे। या दोन्ही जिल्ह्यांच्या दरम्यानमध्ये किरीट सोमय्या नेमकं काय करतात, आणखी काही गुन्ह्यांसंदर्भात ते पोलिसात तक्रार देतात का, किंवा जिल्हाधिकाऱ्यांना काही आणखी माहिती देतात का, पोलीस अधीक्षकांना काही सूचना देतात का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। गौरी, नक्कीच छगन, त्यांच्या या बैठकीकडे त्यांच्या दौऱ्याकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तच धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।